नांदेड जिल्ह्यात पावसाने रौद्ररूप घेत सर्वत्र हाहाकार माजवला आहे। नदी नाले शेत शिवार तोडून भरून वाहू लागले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष शिवराज पटेल होटाळकर, दिलीपराव धर्माधिकारी यांनी नायगाव तालुक्यातील पाटोदा येथील गावकऱ्यांशी संवाद साधून पाण्यात गेलेल्या पिकांची पाहणी केली। नांदेड जिल्ह्यात ढगफुटी दृश्य पाऊस झाला आणि होत आहे तरी सर्व गावकरी शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी। नदी काठच्या आणि ज्या गावामध्ये पुराचे पाणी येते त्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहनही शिवराज पटेल होटाळकर यांनी केले आहे। आज 27 तारीख नांदेड जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी ढगफुटी व मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे। गोदावरी नदीचं पाणी असेल, लेंडी धरणाचं असेल, त्याच्यामध्ये मन्याड धरणाचं असेल, मांजराचे असतील, छोटे मोठे नाले असतील, होळ असतील, ह्या सगळे तुडूंब भरून त्या ठिकाणी वाहताना आपल्याला दिसत आहे। या मोठ्या नदीचं बॅकवॉटर परत मागे आल्यामुळे या नदीकाठच्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्यांची जीवाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। जनावरांची आपापल्या काळजी घेणं अत्यंत आवश्यकता आहे आणि म्हणून मी मागे जिल्ह्यामध्ये बरेच तालुक्यामध्ये आम्ही दौरे केले। आताही खूप गावांमध्ये पूर परिस्थितीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे। फक्त नागरिकांना आता आवाहन असं करण्यात येते की आपण आपला स्वतःचा जीव आणि आपल्या जनावरांची सुरक्षा त्या ठिकाणी करून घ्यावी आणि ह्याच्यातून बाहेर पडावं, कारण परत 2 तारखेपर्यंत असा महापुरासारखा पाऊस, मुसळधार पाऊस होईल असं त्या ठिकाणी पंजाब रोडक आणि शासनाने त्या ठिकाणी सूचना केल्या आहेत आणि याच्यामधून आपण सावधतेनं राहावं। शासनाच्या संपूर्ण सूचनाचं पालन आपण त्या ठिकाणी करावं। आम्ही तर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व शासनाला विनंती केली की या सगळ्या गोष्टीला अतिशय गंभीर्याने घेऊन त्या ठिकाणी जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना, जनावरांसहित शेतकऱ्यासहित त्या ठिकाणी द्यावी। आता मोठ्या प्रमाणात साऱ्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आहे। तेही प्रश्न आम्ही शासनाच्या दरबारात त्या ठिकाणी मांडणार आहोत। म्हणून माझी सर्व नांदेड जिल्ह्यातील सगळ्या जनतेला विनंती राहील की आपण आपल्या स्वतःच्या जीवाची आणि आपल्याकडे जे काही जनावरं असतील त्यांच्या जीवाची आपण त्या ठिकाणी काळजी घेऊन ज्या ठिकाणी पाणी येणार नाही अशा ठिकाणी येऊन आपण त्या ठिकाणी राहावं असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना विनंती त्या ठिकाणी करतो। दिसते पाणी रे सगळं थोडा असं थांबा, असं इकडे इकडे इथमध्ये साहेबासोबत थांबा जायला स्टिगर कमी दिले, स्टिगर जरी कमी दिले त्यांनी काय म्हणले तसं ठरलं नाही, म्हणजे आता सगळी सरसकट नाही। आता विमाच्या वेळेस जे पुढे निघाले त्याला वेगळं कॅटर लावू म्हणले, जे 100% पाण्याखाली होतं आणि जे बाकी जे आहे त्याला वेगळं लावू म्हणले विम्यासाठी। आपल्याला विमा जरी मंजूर झाला आणि शेतकऱ्याची शासना जरी मदत आली तरी आपल्याला बरंच काही समजा बरं होते, समजा ठाकठूक चालत होते। आता या 8,000 रुपयाने काय होणार, काय उजवाड होईल? कागद काढण्यात कागद काढण्यात पैसे 8,000 मधून मी त्यांनी पैसे कमी केलेले आहे। आता माझं 1 हेक्टर ते 2 हेक्टरची मर्यादा केली, 2 हेक्टर काही कमी केले। 3 हेक्टरची मर्यादा होती, 2 हेक्टर त्याच्यामध्ये परत काढले, 95% घेतलंय, 95% घेतलंय, 5-10% गुंठे बाधित